आज आपण बनवणार आहोत अगदी सहज बनणारी, घरच्या घरी बनणारी आणि एकदम टेस्टी लागणारी पनीरची भाजी। ह्याला बनवायला जास्त वेळही लागत नाही। चला तर बनवूयात। त्यासाठी 1 चमचा तेलावर 1 मोठा कांदा परतवून घ्यायचा। त्याच्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतात। साधारणपणे 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 1 मोठा टोमॅटो, 1 चमचा जिरं, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 चमचे धने। आता हे सर्व थोडंसं भाजलं की गॅस बंद करायचा आणि कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लावून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। ती पेस्ट काढून घ्यायची आणि साधारणपणे मी 1 तासापूर्वी 10-12 काजू भिजत घातले होते, हे सुद्धा पाण्यासकट बारीक करून घ्यायचे। ह्या दोन्ही पेस्ट मात्र वेगवेगळ्या ठेवायच्या। आता त्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलंय। तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची, म्हणजे याचा स्वाद छान येईल। 5 ते 6 लसूण पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या। लसूण पाकळ्या थोड्याशा भाजल्या की त्याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची। मिरची पावडरचा वापर तुम्हाला कितपत तिखट बनवायचे त्यानुसार करू शकता। आता ही मिरची पावडर भाजत आली की याच्यामध्ये घालूया आपण पेस्ट कांद्याची आणि टोमॅटोची आणि इतर मसाल्यांची। पेस्ट घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि साधारणपणे 1 ते 2 मिनटं हा मसाला छान भाजून घ्यायचा। ह्याला असं तेल सुटायला लागलं की चवीनुसार मीठ घालूया आणि जी काजूची पेस्ट केली होती पाण्यासोबत ती घालूया। आधीचा मसाला आपण बऱ्याच भाज्यांमध्ये वापरतो, पण इथे काजू भिजवून जी पेस्ट केली आहे आपण त्याच्यामुळे ह्या भाजीची चव खूप सुंदर बनते, अगदी हॉटेलपेक्षाही भारी बनते। तर आता काजूची पेस्ट घातल्यानंतर अर्धा मिनिट शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी कोमट पाणी घालायचं। शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा, म्हणजे चव छान येते। आणि त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर 1 मिनिट शिजू द्यायचं। आता ग्रेव्ही आपली एकदम तयार आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि ह्या स्टेजला घालूया आपण पनीरचे तुकडे। इथे मी हे पनीरचे तुकडे तसेच घालणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा तेलात किंवा तुपावर परतवून घ्यायच्या आणि मग घालायचे, पण असे घातले तरी भाजी छान बनते। पनीरचे तुकडे घातल्यानंतर मंद गॅसवर 1 ते 2 मिनिट शिजू द्यायची ही भाजी। जास्त शिजवल्यास पनीर एकदमच सॉफ्ट बनतं, त्यामुळे 2च मिनटं तुम्ही शिजवा। तर आपली एकदम चवदार टेस्टी अशी भाजी तयार आहे। अगदी 10 ते 12 मिनटात बनते आणि चवीला अतिशय सुंदर लागते। तुम्हाला ही भाजी जर क्रीमी बनवायची असेल तर क्रीम घाला किंवा मग कोथिंबीर घालून मस्त खायला घ्या। भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत, खूप टेस्टी लागते। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। धन्यवाद।